नमस्कार अहिल्यानगरकर. हा आहे व्हिडिओ नंबर 3 आणि आपण आता या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत स्क्रिप्ट कशी तयार करायची. तर मी तुम्हाला लाईव्ह स्क्रिप्ट लिहून दाखवणार आहे आणि ती लिहून दाखवल्यानंतर ती स्क्रिप्ट मी तुम्हाला रेकॉर्ड कशी करायची ते पण रेकॉर्ड करून दाखवणार आहे. तर चला मी स्क्रीन शेअर करतो, आपण शिकूया स्क्रिप्ट कशी तयार करायची. हे फेस टू फेस व्हिडिओ आहेत आणि ते आहे ब्लॉग टाईप व्हिडिओ. ठीक आहे, याच्यामध्ये मी भरपूर साऱ्या इकडच्या तिकडच्या क्लिप्स सगळ्या घेतलेल्या आहेत आणि इकडच्या तिकडच्या क्लिप्स मी एक्सप्लेन करतोय. बघा, या सगळ्या क्लिप्स आहे, ही कॉन्सेप्ट मी एक्सप्लेन करतोय. मी गाडी चालवतोय जसं म्हटल्याप्रमाणे. इकडून चाललोय आपल्या अहिल्यानगरच्या ब्रिज खालून, त्याच्यानंतर इकडे चाललोय, त्याच्यानंतर गाडी चालवतानाचे स्क्रिप्ट. हे बघा, भरपूर साऱ्या स्क्रिप्ट आहे, फक्त भरपूर साऱ्या क्लिप्स मी घेऊन ठेवलेल्या आहेत. दिवसभरात मी जे पण ट्रॅव्हल केलं त्या दिवशी, टर्न घेतला, हे घेतलं, ते घेतलं, इकडे गेलो, तिकडे गेलो. त्याच्यानंतर निलेश गाडी चालवतोय, आम्ही फार्म हाऊसवर गेलो फ्रेंडच्या, त्याच्या तिकडे गाडी पार्क करताना काय नाही नाही त्या क्लिप्स. त्याच्यानंतर इकडच्या तिकडच्या क्लिप्स मी जोडून टाकल्या, जसं की इथं मी काहीतरी करतोय, इथं मी शुभमकडे गेलो, त्याला एक्सप्लेन करत होतो. लॅपटॉप मधल्या क्लिप्स, म्हणजे हे सगळ्या क्लिप्स जोडल्या आणि त्याच्यानंतर मी एक त्याला बॅकग्राऊंड व्हॉइस ओव्हर दिला. बरोबर. आता हा नगरचा व्हिडिओ आहे, तो पुण्याचा व्हिडिओ होता. अशा इकडचे तिकडचे क्लिप्स आपल्याला वापरायचा आणि हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल गेला, म्हणजे याला 5,000 व्ह्यूज येतात. काही नाही त्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मी फक्त एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे आणि इकडचे तिकडचे क्लिप्स लावलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला पण याच पद्धतीने करायचंय. आता आपण स्क्रिप्ट डिसाईड करूया इमिजिएटली. आता मी तुम्हाला सांगतोय, बघा इथं मी माझ्या स्क्रिप्ट लिहितो. बरोबर, म्हणजे क्लिप्स घेतल्या का सगळ्या, समजा आजच्या माझ्या सगळ्या क्लिप्स घेऊन झालेल्या आहेत, त्या मी एडिटिंग टीमला दिलेल्या आहे. एडिटिंग टीम तिकडं एडिट करते तो व्हिडिओ, सगळ्या क्लिप्स असे जोडणार. क्लिप्सचा आणि या जी मी आता हे लिहिणार आहे, स्क्रिप्ट लिहिणार आहे, तिचा काही संबंध नाही. ते क्लिप्स फक्त चालू राहतील बॅकग्राऊंडला आणि व्हिडिओ पुढे चालू राहील. अशा प्रकारची पण एक हे असतो, अशा प्रकारचा पण एक व्हिडिओ असतो. आणि दुसरा असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं त्या क्लिप्स पण घेणार आणि त्याच्यानुसारच मी बोलणार. पण आत्ता जो बनवणार आहे तो आहे सिम्पल. क्लिप्स तिकडे चालू राहतील, माझा व्हिडिओ इकडे, ऑडिओ मी जे देणार तो वेगळा असणार. आता मी एक मार्केटिंग कॉन्सेप्ट बद्दल बोलणार आहे, तर मी लाईव्ह तुम्हाला स्क्रिप्ट लिहून दाखवतो. ठीक आहे, तर स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्ट लिहिताना आता भरपूर जण म्हणतात काय लिहायची, कशी लिहायची. मी काय करतो माहिती का, मला जे माझे मित्र प्रश्न विचारतात ना, की यार तर मग हे कसं करायचं, ते कसं करायचं, माझा बिझनेस असा आहे, माझा बिझनेस तसा आहे, मी काय करू शकतो, मी कसा कॉन्टेंट तयार करू, मला कोणती स्ट्रॅटेजी वापरायची, हेच सगळे प्रश्न मी घेतो. आणि याच सगळ्या प्रश्नांवर मी हे करून टाकतो, स्क्रिप्ट बनवून टाकतो, म्हणजे तो व्हिडिओ बरोबर ऑडियन्स पकडते. ठीक आहे. हा, जरूर. हा. चला स्क्रिप्ट लिहूया. आता मी तुमच्या समोर स्क्रिप्ट टाईप करतो. ठीक आहे. काय होतं माझे ब- बरेच फ्रेंड्स मला म्हणतात की माझं किराणा दुकान आहे, माझं जिम आहे, माझं आहे मेडिकल आहे, माझं मेडिकल आहे, अजून कोण, माझं ऍग्री फील्ड आहे. तर मी कोणत्या टाईपचा कॉन्टेंट बनवू. तर मला त्यांना एवढंच सांगायचंय की खूप सोपं आहे. तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय. मी माझ्या डोक्यात जे विचार आहेत त्याच्यानुसार स्क्रिप्ट लिहितोय, खूप सोपं आहे. बरोबर. तर मला त्यांना एवढं सांगायचंय की खूप सोपं आहे, तुम्ही ओव्हर थिंकिंग करतायत. कॉन्टेंटचा कॉन्टेंट तुम्हाला अजून समजला नाहीये. कॉन्टेंटचा गेम ते भारी वाटते. त्या चुकीचं नाही वाटत. कॉन्टेंटचा गेम तुम्हाला अजून समजला नाहीये. कॉन्टेंट आपण का तयार करतोय, आपण का तयार करतोय,
कारण की आपल्याला लोकांशी कनेक्ट व्हायचंय. आणि यामुळेच आपण आपली डेली लाईफ आणि ऍक्टिव्हिटीज लोकांना दाखवतोय थ्रू कॉन्टेंट. कॉन्टेंट मधून यानीच लोक आपल्याशी कनेक्ट होणार आहे. मग बरोबर. ठीक आहे, कॉन्टेंटचा गेम तुम्हाला अजून समजला नाही. कॉन्टेंट आपण का तयार करतोय? कारण की आपल्याला लोकांनी कनेक्ट व्हायचंय आणि यामुळेच आपण आपली डेली लाईफ आणि ऍक्टिव्हिटीज लोकांना दाखवतोय कॉन्टेंट मध्ये. यांनीच लोक आपल्याशी कनेक्ट होणार आहेत. बरोबर. आपली ऑडियन्स दिवसभर इन्स्टा, यूट्यूब स्क्रोल करते करत आहे आणि आपल्याला फक्त त्यांचं अटेन्शन घ्यायचंय. त्यांचं अटेन्शन आहे. कोर्स तुमची डेली लाईफ. तर मग किराणा दुकान, मेडिकल, जिम ओनर्स यांनी काय करायला कोणता कॉन्टेंट तयार करायला हवा? कशाला त्यांनी कोणता content तयार करायला हवा? तुम्ही सकाळ पासून तर संध्याकाळपर्यंत तुमच्या शॉप मध्ये जे जे होतात त्याच्या क्लिप्स घ्या आणि तेच दाखवा. बघून मला तेवढा आला, अय्यो नाटक करतो. तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या शॉपमध्ये जे जे होत आहे त्याच्या क्लिप्स घ्या आणि तेच दाखवा. त्यांनीच लोकांना समजेल की तुम्ही निगेटला शॉप चालवता कापड बाजारात शॉप चालवता, कोहिनूर मॉलमध्ये यानीच तर कनेक्शन होणार ना. त्यांना फॅमिलियर फील झालं पाहिजे, त्यासारखं वाटलं पाहिजे. फील झालं पाहिजे, वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे. ते तुमचा एक तुमची लाईफ असं वाटलं पाहिजे की तुमचा स्ट्रगल आणि विन्स त्यांच्या लाईफचा पार्ट आहे आणि हे खरं आहे असंच वाटलं पाहिजे त्यांना. तरच कनेक्शन होतात आणि तो असलाच पाहिजे. त्यामुळेच आपण दुकानात जाणार आणि त्यांच्याशी कनेक्ट होणार. त्यासाठी तुम्ही डेली ऍक्टिव्हिटीज दाखवा, स्ट्रगल दाखवा. स्ट्रगल याच्यासाठी दाखवायचा की त्यांनी काय होतं माहिती का? स्ट्रगल दाखवलं नाही
स्ट्रगल दाखवलं पाहिजे. तुमच्या बिझनेसमध्ये काय झाले, चढ उतार, नुसतेच अप्स नाही दाखवायचे, डाऊन्स पण दाखवायचे. त्यांनी पण कनेक्शन खूप छान होतं. आपल्याला जर एखाद्या कॅरेक्टर सोबत कनेक्ट व्हायचं असेल ना, तर आपल्याला त्याची बॅड आणि गुड दोन्ही टाइम्स माहिती पाहिजे. बॅड हॅबिट, बॅड पण माहिती पाहिजे, गुड पण माहिती पाहिजे. त्यांनी बरोबर आपण एक बरोबर त्या कॅरेक्टरशी, त्या हिरोशी, त्या पर्टिक्युलर पर्सनशी कनेक्ट होतो. आपल्याला फक्त एखाद्या पर्सनचं वर 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 एकच गोष्ट माहिती ना, तर मग ती प्रॉपर कनेक्शन नाही होत. आपल्याला माहिती ना की तो खूप जास्त स्ट्रगल करून वर जिंकून जिंकून फाईट करून 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 आलाय, मग ते कनेक्शन खूप भारी असतं. त्याच टाईपचं कनेक्शन तुम्हाला तुमच्या ऑडियन्सने बनवायचं. त्याच्यामुळेच डेली तुम्हाला व्हिडिओ टाकायचे. स्ट्रगल दाखवा. काय दाखवा तुमच्या डेली स्ट्रगल दाखवा, विन्स दाखवा. विन्स दाखवा. मग काय प्रॉब्लेम येत आहेत हे दाखवा. काय प्रॉब्लेम येता येत ते येत आहेत ते ते- आणि तुम्ही कसे ते प्रॉब्लेम सॉल्व करतायत ते दाखवा. भरपूर मोठा झाला, ठीक आहे.